ग्रंथालय ही केवळ पुस्तके ठेवण्याची ठिकाणे नसून समाजघडणीची केंद्रे आहेत. लोकसहभाग वाढवून आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास वाचन संस्कृती अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी कसबा वाळवे येथील मार्क्स एंगल्स ग्रंथालय आणि चंद्रे येथील विवेक वाचनालय यांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, त्रिकर्म निधी, आमदार खासदार निधी तसेच CSR निधीचा प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत कसबा वाळवे परिसर ग्रंथपाल संघटनेबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रंथालय समाजाभिमुख करण्यासाठी वाचक, युवक आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या सूचना अपर्णा वाईकर यांनी दिल्या. डिजिटल साधनांचा वापर, वाचन चळवळ, उपक्रमांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी यावर त्यांनी भर दिला. ग्रंथालय ही केवळ पुस्तके ठेवण्याची ठिकाणे नसून समाजघडणीची केंद्रे आहेत. लोकसहभाग वाढवून आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास वाचन संस्कृती अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी ग्रंथालय निरीक्षक उत्तम कारंडे यांनी ही माहिती दिली. रामराव इंगळे, गजानन संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केली. मार्क्स एंगल्स ग्रंथालयाचे अध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, सचिव रामराव इंगळे, प्रा. सुनील पाटील, सुधाकर गुरव, अशोकराव खोत, बाळ घाटगे, विकास पाटील, गजानन संकपाळ, प्रवीण मोरे, अभिजिता देसाई, नामदेव पाटील, मुरारी खोत, वसंतराव पालकर, अप्पासो मेघाणे, चंद्रकांत भिवंगडे, शिवाजी जाधव, राजू पाटील, विलास पाटील, नामदेव कुसाळे, सागर पाटील आदी उपस्थित होते. कसबा वाळवे परिसर ग्रंथपाल संघटनेच्या वतीने अपर्णा वाईकर यांचे स्वागत करण्यात आले.